नमस्ते. आजच्या या भागात मी तुम्हाला काही औषधी पालेभाज्यांची माहिती सांगणार आहे. खरं तर हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. सुदृढ आरोग्यासाठी सकस व चौरस आहाराची गरज असते. अशा आहारात डाळी, धान्य, फळभाज्या, फळे, कडधान्य याचप्रमाणे पालेभाज्यांनाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या आहारात दिवसाआड हिरव्या ताज्या पालेभाज्यांचा समावेश असावा असे अनेक आहारतज्ज्ञ देखील सांगतात बरं का. यामध्ये पालक, चुका, अळू, मेथी, शेपू, करडई, कोथिंबीर, पुदिना, कोबी, लसणीची पात अशा एक ना अनेक पालेभाज्यांचा ठेवा निसर्गाने आपल्यासाठी निर्माण केला आहे, ज्यात अनेक जीवनसत्वे, लोह, क्षार असे घटक असतात. चला तर मग जाणून घेऊया औषधी पालेभाज्यांबद्दल. प्रत्येक पालेभाजीचा आरोग्यासाठी आणि कित्येक आजारांवर वेगवेगळ्या औषधीसारखा उपयोग आपण करत असतो. जसे की मी तुम्हाला सांगितले आहे की औषधी पालेभाज्यांमध्ये नवलकोल, मुळा, बीट, गाजर असे बरेच प्रकार आहेत. प्रत्येक पालेभाजीचा आरोग्यासाठी आणि कित्येक आजारांवर वेगवेगळा औषधी उपयोग हा होत असतो. त्यामुळे हे सर्व जाणून घेऊन प्रत्येक गृहिणींनी पालेभाज्यांचा आपल्या आहारात समावेश करणं हे आवश्यक आहे. पालेभाज्या करायच्या आधी त्या हिरव्या आणि ताज्या असणं फार गरजेचं असते. त्या स्वच्छ धुणं हे फार महत्त्वाचे असते, कारण पालेभाज्यांना खूप माती असते. तेव्हा पालेभाज्या चिरायच्या आधी भरपूर पाण्यात खळखळून धुवाव्यात आणि त्यामध्ये सडका पाला अजिबात घेऊ नये. धुवून झाल्यानंतर चाळणी निथळून मगच त्या बारीक चिराव्या. हिरव्या पालेभाज्या या निरोगी असतात, संतुलित आहार पूर्ण करण्यास मदत करतात. एखादी व्यक्ती काही पालेभाज्या कच्चे खाते तर इतरांना स्वयंपाकाची आवश्यकता भासू शकते. पालेभाज्या कार्बोहायड्रेट्सचा निरोगी स्रोत आहे. त्यामध्ये प्रथिने आणि इतर पोषक घटक देखील असतात. बीट तर हे तुम्हाला माहितीच आहे. याच्यामुळे आपले हिमोग्लोबिन वाढते. पण बीटची जी पाने आहेत याची देखील आपण भाजी करू शकतो. ही पाने चांगली उकळून या पाण्याने जर आपण आपले केस धुतले तर आपले केस हे चमकदारच होतात. नक्की प्रयत्न करून बघा. त्यानंतर आहे हरभऱ्याची पाने. या पानातून आपल्याला लोह, मॅग्नेशियम मिळते. जर कोणाच्या शरीरात लोहाची कमतरता असेल तर त्याने 1 टीस्पून पानांचा रस घेऊन त्यात थोडे मध घालून घ्यावे. कोणाला डोळ्यांना खाज येत असेल तर अशा वेळेस दोडक्याची पाने चांगले वाटून त्याचा रस करून घ्यावा आणि तो दुखऱ्या भागावर चोळावा. गव्हाचे अंकुरमध्ये क्लोरोफिल आहे, जे आपली हाडे बळकट करते आणि यामुळे शरीरात लोह आणि हिमोग्लोबिन देखील वाढते. यात अ, ब, क जीवनसत्वे असतात. कॅल्शियम, लोह, फॉस्फरस यांची मात्रा देखील भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर उपाशीपोटी याचा रस पिल्याने आपल्या शरीराला नक्कीच फायदा होतो. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुमचा अभिप्राय कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू. तोपर्यंत स्वस्थ रहा. बाय बाय.